श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, तर चला पाहूया काय संकेत आहे तुमच्यासाठी, काय येणार आहे पुढे तुमच्या आयुष्यात. पाहूया आपण. लक युअर साईड. वाव. तर एक जो म्हणतात ना की जे ब्लेसिंग्स आहेत तुमच्यासाठी, किंवा तुमचा एक असा एक काळ, अशी एक वेळ जी तुमच्यासाठी खूप 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 भाग्यशाली ठरणार आहे. तर तशी वेळ तुमच्या सोबत आहे, कारण लक तुमच्या साईडला आहे, म्हणजे भाग्य तुमच्या तुमच्या वळणावर आहे, तुमच्या साईडला आहे इन द नियर फ्युचर. आणि तुम्ही एखाद्याचं काहीतरी संकल्पना केली आहे किंवा काही प्लॅनिंग्स केले स्वतःच्या लाईफबद्दल, तर पुढे भविष्यात ते सगळे साकार होणार आहेत, कारण तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. आणि तुम्ही, बिकॉज तुम्ही जशा प्रकारे सगळं करताय, तर तुम्ही तुमचं नशीब स्वतः घडवता असं वाटतंय मला. अ नियर अ इयर फ्रॉम नाव. तर आत्तापासून ते येणारे 1 वर्षाच्या आत किंवा 1 वर्षानंतर काहीतरी असं घडणार आहे ज्याचे स्वप्न तुम्ही नेहमी पाहिले होते. ठीक आहे. आणि कर्मा इफेक्ट्स. आणि त्यामध्ये बघा, जर एखादी गोष्ट चांगली व्हायची आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडे संघर्ष करावे लागतील, आणि तुमचे काही कार्मिक पाथ्स आहेत जे क्लिअर होणं खूप गरजेचं आहे, आणि ते क्लिअर होतील. म्हणजे काही ना काही असं छोटी मोठी संकट किंवा त्रास किंवा असे काही म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम्स छोटे असो मोठे असे क्रिएट होत असतात बघा आपल्या. आता तुम्हाला इथे लक युअर साईड आलं आहे आणि इन द नियर फ्युचर आलं आहे, आणि म्हणजे तुम्ही जे विचार करताय ते सगळे साध्य होणार आहे. आणि मग ते इझिलीचं साध्य काहीच होत नाही, त्यासाठी आपल्याला खूप काही संघर्ष करावाच लागतो. त्याशिवाय आपल्याला संघर्ष केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही, हे की नाही. आणि ते कॉम्प्रोमाइजेस, हो, तुमच्या आयुष्यात खूप सारे कॉम्प्रोमाइजेस सुद्धा येतील, जिथे तुम्हाला तुमच्या सवयी तोडावी लागतील, किंवा तुम्हाला तुमची प्रिय वस्तूही सोडावी लागेल, किंवा काही वेळासाठी आपल्या प्रिय वस्तूशी लांब व्हावं लागेल, किंवा तुमचा एक कम्फर्ट जो झोन होता तो तुटेल. काही ना काहीतरी असं होईल की तुम्हाला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार आपल्या जीवनाशी. जसे बघा ॲक्ट्रेसचं काय असतं, की जेव्हा ते पहिले ॲक्टर नसतात, जेव्हा फेमस नसतात, ते किती इझिली इथे तिथे फिरू शकतात, किती मस्त मज्जा करतात. पण ते जेव्हा फेमस होतात, तर तरी पण त्यांना मज्जा येते, अरे मी फेमस आहे आणि मी आता सगळीकडे माझं नाव आहे, सगळे मला ओळखतात. पण ते बिंदास कुठे फिरू शकत नाही. ते एका प्रकारचं कॉम्प्रोमाइज झालं ना, की बाबा आता बॉडीगार्ड्स घेऊनच फिरावं लागतं, मनसोक्त कुठेही जाऊ शकत नाही. नो. तर येस, तुम्हाला इथे अजून एक ही गोष्ट सांगण्यात आली आहे, की नेगेटिव्ह विचार कधीच ठेवू नका, किंवा कॉम्प्रोमाइज करायला कधीच थांबू नका. काय गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. नो नीड टू वरी. बाकी तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही आहे. हेल्दी रिलेशनशिप. तुमचे जे काही पण प्लॅनिंग्स आहेत ते सगळे साकार होईल, आणि खूप चांगल्या पद्धतीने साकार होईल. ठीक आहे. मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. मेडिटेशन तुम्हाला